नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सुहाना घादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. आजकाल एकटी मुलं असतात, त्यामुळे त्यांचे प्रचंड लाड केले जातात. त्यांना हवं ते दिलं जातं. त्यांना कधी सांगितलंच जात नाही, नाही हे म्हणण्याची त्यांना सवयच नाही आहे. मागितलं की दिलं आणून. आजी आजोबा पण एकच नातवंड म्हणून लाड करतात, आई बाबा लाड करतात. आई बाबा दिवसभर बाहेर असतात, त्यामुळे आल्यानंतर त्या मुलाचं लाडाकोडात वाढवलं जातं. लाड करा ना, मी नाही म्हणतच नाही, पण कधीतरी त्यांना नाही म्हणण्याची सवय करा. त्यांचा अपमान होतो लगेच. असं त्यांना थोडासा तरी अपमानसुद्धा पचवण्याची त्याला गरज आहे, नाही म्हणण्याची गरज आहे. त्याला ती सवय करा, कारण उद्या जर का त्यांच्यावर तशी वेळ आली तर ते सहन करू शकत नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त आपण बघतो आहे की मुलांना हे दिलं नाही, त्याला राग आला, त्याने आत्महत्या केली. अरे कशाला? इतका जीव स्वस्त आहे का? आईवडिलांनी त्यासाठी तुम्हाला जन्माला घातलं आहे का? नाही ना. मग म्हणून त्यांना सवय करा नाही म्हणण्याची. पण लगेच सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याची काही गरज नाही. लहान असंच तर ठीक आहे, मोठी झाल्यानंतर मुलांना वाटतं हॉटेलमध्ये माझा वाढदिवस साजरा करूया, बाहेर जाऊन साजरा करूया, हिल स्टेशनला करूया. अरे पण त्यासाठी किती पैसा लागतो. आई वडील तो सगळी पूर्तता करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना समजावलं पाहिजे की बाळा हे सगळं करण्यासाठी किती कष्ट लागतात, किती पैसा जातो. त्यांना ते कळतच नाही. आणि त्यामुळे त्यांना कष्ट किती करावे लागतात, किंवा त्यामागे त्या आईवडिलांची काय भूमिका आहे हे लक्षात येत नाही त्यांच्या. आणि त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. अपेक्षांची पूर्तता झाली नाही की ते नाराज होतात, चिडतात, रागवतात. आणि मग एकटीच मुलगी असल्यामुळे आपण त्यांची सर्वतोपरी पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. मला आता अशी भीती वाटते की समजा एखाद्या मुलाला वाढदिवस आहे, तर पूर्वीच्या काळी छोटंसं गिफ्ट चालायचं, किंवा गिफ्ट नाही आणलं तरी सगळे मिळून एकत्र यायचे, खायचे प्यायचे, मजा करायचे. आजकाल त्यांना गिफ्टची सवय झाली, त्यांना गिफ्ट लागतं. कोणाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर रिटर्न गिफ्टची पण अपेक्षा असते. पण कशाला? काय गरज आहे ह्या सगळ्याची? पण हे त्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे एकटंच मूल असल्यामुळे, एक तर हल्ली मुलंच नको असतं, आणि असलं तर एकच मूल असतं. मला आता अशी भीती पडली की काकू, मामी, मावशी, आत्या, बहीण ही नाती किंवा भाऊ ही नाती संपुष्टात येतात की काय? एखादी मुलगी असेल, तिला भाऊ नाही आहे, मग तिला वहिनी कशी कळणार, भावाची मुलं कशी कळणार, किंवा तिच्या मुलांना मामा मामी कशी कळणार, आत्या कशी कळणार, हा प्रश्न पडतो आहे. आपण महाराष्ट्रीयन लोकच एकच मूल जन्माला घालतो, पण आता असं झालं आहे आपण अल्पसंख्याक व्हायला लागलो आहे. आपल्यावरती येऊन लोक वरचढ होतील, आपल्यावर राज्य करतील अशी मला भीती वाटायला लागली आहे. तर थोडासा तरी विचार आपल्या लोकांनी करायला हवा. आणि मुलांचे लाड करतानासुद्धा विचार करा, पूर्तता करायला हवी. मुलाचे लाड करा, पण अवाजवी लाड करू नका की ते डोईजड होतील. उद्या त्यांना काही मिळालं नाही तर त्याचे परिणाम काय होतील ह्याचा आधी विचार करा, आणि मगच त्या लाड करा किंवा त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करा, असं मला वाटतं. आणि नाती जर का हवी असतील तर त्यासाठीसुद्धा आपल्याला विचार करायला हवा. आपली कम्युनिटी खूप छोटी होत चालली आहे, तसं व्हायला नको आहे. ह्याचा विचार नक्की करा. धन्यवाद.